चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली निघालाय। धानोरकर गटाच्या सुरेंद्र अडबाले हे आता गटनेते राहणार आहेत। वडेट्टीवार गटाच्या राजेश अडूर यांची गटनेतेपदाची नोंद रद्द करण्यात आली आहे। 16 नगरसेवकांच्या बहुमतानं गटनेते बदलाचा हा ठराव वैध ठरलाय। गटनेता बदलण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या मंजुरीची सक्ती नसल्याचं विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केलंय। लोकशाहीमध्ये नेता निवडला जातो, थोपवला जात नाही असं आयुक्तांनी म्हटलंय। नगर परिषद आणि महापालिका नियमांमध्ये गटनेते बदलायला बंदी नसल्याचं आयुक्तांनी म्हटलंय। गटनेते बदलाचा निर्णय बहुमतानं झाला तर तो ग्राह्य धरता येत असल्याचंही त्यांनी सांगितलं। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहे। तुषार, अखेर धानोरकर गटाची सरशी झालेली दिसते आहे आणि गेल्या अनेक आठवड्यांचा हा वाद आता निकाली निघाल्याचं दिसतंय। काय नेमकं घडलं? निश्चित जर का आपण बघितलं तर खरं तर हा विजय वडेट्टीवार यांना मोठा धक्का मानला पाहिजे। कारण की ज्या प्रकारे चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता बसत असताना देखील तिथे जो खासदार आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये जो वाद पाहायला मिळाला होता, त्यामुळे शेवटी विरोधी पक्षामध्ये काँग्रेसला बसावं लागलं। मग काँग्रेसचा गटनेत्यावरनं देखील प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये वाद पाहायला मिळाला। सुरुवातीला राजेश अडूर यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र नंतर मग इतर नगरसेवकांनी राजेश अडूर यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवला। तो वाद मग विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचलेला होता। सुरुवातीला नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी दोन्ही पक्षाच्या बाजू स्वतंत्रपणे ऐकून घेतल्या आणि विशेष करून प्रतिभा धानोरकर यांचा जो विभागीय आयुक्तांमध्ये त्यांनी गटनेता म्हणून सुरेंद्र अडबाले यांचं नाव दिलं। त्यांच्या बाजूने 16 नगरसेवक असल्याचं स्पष्ट झालं। राजेश अडूर यांच्या बाजूने 16 पेक्षा कमी नगरसेवक होते। त्यामुळे मग लोकशाहीचा आधार देत त्यांनी कुठेतरी बहुमताचा आधार देत राजेश अडूर यांना गटनेतेपद रद्द केलं आणि सुरेंद्र अडबाले यांची नियुक्ती केलेली आहे। त्यांचे हे आदेश आज निघाले असून आता तिथे पक्ष नेतृत्वाची यासाठी कसलीही म्हणजे त्यांची परवानगी घेण्याची गरज नसल्याचं देखील आयुक्तांनी या आदेशामध्ये म्हटलं आहे। निश्चित, धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीबद्दल।